I'm Dr. Rakesh Nair, knee surgeon from Zen Hospital, Chembur. Frequent question asked by patients and everybody is basically, is knee pain a regular part of aging? Now it's a very simple thing. Like, I get this father and the son coming, and the son asks me, Doc, my father's knees are very bad. What do I do to prevent the knee from getting bad? I tell the son, everybody at some stage in life is going to have knee pain. म्हणजे तुम्हाला कधी म्हणजे सुरुवात 30 वर्षात पण थोडं दुखायचं प्रमाण चालू होऊ शकतं, 75 मध्ये पण चालू होऊ शकतं. म्हणजे द कॉमनेस्ट सिम्पटम्स पेशंट मला बोलतो की मी व्हेन आय एम क्लाइम्बिंग अँड गेटिंग डाऊन स्टेप्स मला त्रास होतं. तर दीज आर प्रायमरी रिझन्स वेअर आय नो दॅट आता इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड वेअरिंग आउट. म्हणजे हे अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस याला बोलतात. सुरुवात आहे म्हणजे हे तुझं गुडघ्याचं जे भाग असतं ते कॅप जे असतं थोडं घसायला चालू होऊन जातं. सो व्हॉट आर द ट्रीटमेंट ऑप्शन्स जेव्हा ते सुरुवात होतं? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हॉट वी हॅव टू डू इज मसल स्ट्रेंथिंग. म्हणजे हे मसल जे असतं, गुडघ्याचं समोर जे मसल असतं त्याला मजबूत करायचं, पाठीचं जे मसल असतं त्याला मजबूत करायचं. दॅट मीन्स द क्वाड्रिसेप्स अँड द हॅमस्ट्रिंग्स नीड टू बी स्ट्रेंथिंग. जितकं तुम्ही हे मसलला मजबूत करणार, द लोड विच कम्स ऑन द जॉइंट बिकम्स लेस if you strengthen the muscles on the front and the back of the knee. So that is primary, that is 50% of your treatment. Post exercise of the knee, ice always helps. म्हणजे बर्फाचा शेक 15-20 मिनिटासाठी तुम्ही 2-3 टाइम करणार, ते सूज आणि दुखणं थोडं कमी होणार. And we have a lot of medication in terms of cartilage. म्हणजे ते 20% काम करतं. They are not some magic. पण 20% तुझं जे गादी जे घसलेलं आहे सुरुवात असलं तर वी हॅव मेडिकेशन टू रिजनरेट द पार्ट ऑफ दॅट कार्टिलेज अलॉंग विथ इंजेक्शन्स ऑल्सो विच हेल्प. मसलला मजबूत करणं द राईट वे इज द प्रायमरी वे टू प्रिव्हेंट ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ द नी टू प्रोग्रेस. म्हणजे ते वाढत जायला नाही पाहिजे, म्हणून मसलला मजबूत करणं हे तुझं प्रायमरी ट्रीटमेंट आहे.